आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कहर केला आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या गारपिटीनंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप कोसळला आहे. दिनांक 30 रोजी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर गारपिटीचा तडाखा बसल्याने साक्री तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवार अक्षरशः उद्ध्वस्त झाले. चिकसे, जिरापूर, पिंपळनेर, देगाव, सामोडे, मलांजनसह अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा आणि गहू या प्रमुख पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे हुबा गहू आडवा झाला असून कापणी करताना शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तसेच कांद्याची काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे त्याच्या या साठवण क्षमतेवरही परिणाम होणार आहे. पपई, मका, हरभरा तसेच काकडी, टरबूज, कारले, टोमॅटो यासारख्या भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेतजमीन पांढरी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. वादळी वाऱ्याच्या वेगामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या असून शेत शिवारात हिरव्या पानांचा सडा पडलेला दिसत आहे. दरम्यान मजूर उपलब्ध नसल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने आणखी संकटात ढकलले आहे. मलांजण येथील शेतकरी प्रकाश सोनवणे यांनी पपईच्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्याची वेदना व्यक्त केली आहे. 3 ते 4 लाख रुपये खर्च करून लावलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे साक्री तालुक्यातील शेतकरी वर्ग आता मानसिकदृष्ट्याही खचला असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.